लास्ट टाइम आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीचे काही टॉपिक असे बघितले होते की अँगलचे डेफिनेशन, अँगलचे टाईप्स, त्याचे टर्मिनल आर्म, इनिशियल आर्म यांच्या पोझिशननुसार त्यांची जी मेजरमेंट असेल किंवा त्याचे टाईप जे पडतात ते टाईप्स आपण बघत होतो आणि ते कोणते कोणते महत्त्वाचे आहेत, त्याच्यातले जे टाईप्स आहेत ते कोणते कोणते टाईप महत्त्वाचे येतात हे आपण याच्यामध्ये बघत होतो. दुसरी गोष्ट, आपण त्याच्यात रिलेटेड जे एक्झाम्पल्स घेतले, मागचे जे 2 लेक्चर होते ते 2 लेक्चर आपण त्या एक्झाम्पल्सच्या रिलेटेड आपण होमवर्कचे एक्झाम्पल होते किंवा एक्सरसाइज होती ती एक्सरसाइज आपण सॉल्व्ह केली होती. आता पुढे ते झालं अँगलची डेफिनेशन. आधी जे झालं होतं ते फक्त अँगल झालं होतं, अँगलचे टाईप झाले होते, त्याला मेजर कसं करायचं किंवा त्याला नावं कशी द्यायचे, कुठल्या क्वाड्रंटमध्ये कुठला टर्मिनल आर्म असेल तर त्याच्यावरून त्याला कोणता अँगल म्हणायचं, नंतर जर टर्मिनल आर्म एक्सिसवर असेल तर त्याला क्वाड्रंटल अँगल म्हणायचं, असं आपण डेफिनेशन्समध्ये बघत होतो. पण आता इथून पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे त्याचं मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे काय? अमाऊंट ऑफ रोटेशन आपण घेतलं होतं. जे अमाऊंट आहे ते अमाऊंटचं मेजरमेंट करताना आपल्याला पुढे 2 सिस्टीम घ्यायच्या आहेत. ओके, दॅट्स व्हाट इज कॉल्ड द सिस्टीम ऑफ मेजरमेंट्स ऑफ अँगल्स. सिस्टीम ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल्स म्हणजेच काय? आपल्याला मेजरमेंट करण्याच्या किती सिस्टीम आहे. वी हाऊ टू मेजर in a 2 different ways. That first method is called sexagesimal system and the second one is called circular system. अशा 2 सिस्टीम आपल्याला मेजरमेंट मध्ये घ्यायच्या आहेत. एक मेजरमेंट तुमच्या ओळखीची, जी आधी सिस्टीम जी आहे ती आधीची सिस्टीम तुमच्या ओळखीची आहे. पहिली जी मेजरमेंट सिस्टीम आहे ती म्हणजे सेक्साजेसिमल सिस्टीम. फर्स्ट मेथड लक्षात घ्या, सेक्साजेसिमल सिस्टीम मध्ये एक डिग्री, दॅट्स व्हाट इज अ डिग्री इज अ युनिट. डिग्री इज युनिट. डिग्री इज युनिट अँड सर्क्युलर सिस्टीम रेडियन इज अ युनिट. म्हणजे काय? ज्या वेळेला तुम्ही मेजरमेंट घेत होतात, बरोबर ना, 45 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, हे युनिट झालं. डिग्री इज माय युनिट ऑफ दॅट सच अ अमाऊंट ऑफ रोटेशन. म्हणजे जे अमाऊंट ऑफ रोटेशन आहे किती डिग्री मध्ये रोटेट झालंय, बरोबर ना. त्याच पद्धतीने दुसरी जी सिस्टीम आहे ती रॅडियन असेल. दुसरी सिस्टीम ज्याच्यात तुम्हाला अननोन आहे, तुम्ही आताशी त्या सिस्टीम मध्ये जाताय म्हणून आपल्याला तिथे कोणती सिस्टीम असणार आहे? रॅडियन सिस्टीम असणार आहे. पहिली जी सिस्टीम आहे ती डिग्री, दुसरी जी आहे ती म्हणजे रॅडियन. ओके, नाउ देयर इज अ फर्स्ट सिस्टीम सेक्साजेसिमल सिस्टीम. आता आपण ज्या वेळेला मी या दोघांना डिफाईन करेल त्यावेळेला त्यांच्या दोघांमधलं रिलेशन सुद्धा फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्या रिलेटेड मला एक थेरम पण घ्यायचा आहे. एक दोघांमधलं रिलेशन फाइंड आउट करत असताना आपण याचं म्हणजे आपण ज्या वेळेला डिग्री मेजरमेंट मध्ये होतो त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की डिग्री मेजरमेंट घेत असताना याला एवढं रोटेट केलं तर आपण काय म्हणणार, तेवढं रोटेट केलं तर त्याला काय म्हणणार, डिफरंट मेजरमेंट मध्ये आपण नाव द्या. आपण त्याला नोन म्हणजे आपण त्याला माहिती असलेलं आपण असं युनिट म्हणू. पण याच्यात जर म्हटलं तर हा पूर्णपणे अननोन आहे. मग आपल्याला डिग्रीचा आणि रॅडियनचा काय संबंध, कोण कोणाच्या याच्यामध्ये अमाऊंट मध्ये येतं, किंवा आपण डिग्री म्हणजे रॅडियन मध्ये किती, रॅडियन म्हणजे डिग्री मध्ये किती, यांच्या दोघांचं रिलेशन मला तिथे फाइंड आउट करायचं आहे. मेजरमेंट काढत असताना कोणत्या सिस्टीम मध्ये आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मी पहिली सिस्टीम मी डिफाईन करतोय. पहिल्या सिस्टीम मध्ये लक्षात घ्या, दॅट्स युनिट. फर्स्ट सिस्टीम मध्ये सेक्साजेसिमल सिस्टीम. व्यवस्थित समजून घ्या. Thus, in a system, the unit is degree. That's what is represented as just that. Okay, unit is degree. या सिस्टीम मध्ये युनिट हे काय असणार आहे? डिग्री असणार आहे. ओके, नाउ आपण एक अँगल घेतलेला आहे. माझी जी एक डेफिनेशन होती म्हणजे वन रोटेशन. वन रोटेशन अँगल. वन रोटेशन अँगल मध्ये मेजरमेंट किती असतं? वन रोटेशन मध्ये किती मेजरमेंट असतं? 360 डिग्रीचं, बरोबर ना. एका रोटेशन मध्ये 360 डिग्रीचं डिग्री मध्ये अमाऊंट ऑफ मॅग्निट्यूड असतं त्याच्यामध्ये. नाउ आता सपोज दॅट देयर इज वन रोटेशन इज इक्वल्स टू 360 डिग्री. याला वन रिव्होल्यूशन पण म्हणतात.
वन रिव्हॉल्युशन इज इक्वल्स टू 360 डिग्री. वन रोटेशन म्हणा किंवा वन रिव्हॉल्युशन म्हणा, त्याच्यात काही फरक पडणार नाही. वन रोटेशन इज इक्वल्स टू 360 डिग्री. नाव एक लक्षात घ्या, तासवणीचं वन कम्प्लीट रोटेशन हे काय आहे, वन कम्प्लीट असं पण म्हटलं तरी चालेल. वन कम्प्लीट रोटेशन, बरोबर ना. आता मला सांगा, वन कम्प्लीट रोटेशन ज्यावेळेला आपण एक पूर्ण, आता जर फिगर मी ड्रॉ केली तर अशी काहीतरी फिगर ड्रॉ करतो मी. देयर इज अ सम vertex at here, thus OA is my initial arm. Thus if you take as the rotation just like, थोडं मोठं एक फिगर घेतो मी, एक रोटेशन घेतलं, thus initial arm, there is an again terminal arm lies on same axis, म्हणजे टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म दोघं एकमेकांना लाईज होतात. इथून रोटेशन घ्यायला सुरुवात केली, इथे वन कंप्लीट रोटेशन होऊन मी इथे कंप्लीट झालं, बरोबर ना. तर मला सांगा, एक कंप्लीट रोटेशन किती सारख्या भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे. हाऊ मेनी इक्वल पार्ट्स आर देयर. हाऊ मेनी इक्वल पार्ट्स. आता लक्षात घ्या, वन कंप्लीट रोटेशन म्हटलं, बरोबर ना. आता मला सांगा, ज्या वेळेला एक कंप्लीट रोटेशन घेतो त्यावेळेला, आता लक्षात घ्या, आता मेजर कसं करतो मी, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं करत करत मी इथे 90, इथे करत 91 92 93, इथे 80 180, बरोबर ना. इथे परत रोटेशन घेत 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 इथपर्यंत 270, नंतर 271 272 असं करत 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 आणि मग शेवटी इथे येऊन पोहोचलो तासवानीचं 360. म्हणजे त्याचे एका रोटेशनचे किती सारखे भाग केलेले आहेत, किती सारखे भाग केलेले आहेत. That's divided into 360 equal parts. That's 360 equal parts. म्हणजेच काय, एक कंप्लीट रोटेशन 360 सारख्या भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे. आता तुम्हीच लक्षात घ्या की जर एक रोटेशन म्हणजे एवढं रोटेशन, त्याच्यात किती भाग तयार केलेले आहेत आपण, त्याच्यात किती भाग तयार केले, 360. किती सारखे भाग डिवाइड केले, 360 सारखे भाग डिवाइड केले. आता लक्षात घ्या, त्याच्यातला हा एक भाग, दोन भाग, तीन भाग, चार भाग, असे 90 भाग जोडले तर तो कोणता अँगल तयार होईल, 90 भाग जोडले तर राईट अँगल. कोणता, 90 भाग जोडले म्हणजे 90 डिग्री होईल ना तो. 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री 4 डिग्री 5 डिग्री असं करत 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 किती डिग्री जोडलं, 360. तेव्हा मला एक कंप्लीट रोटेशन मिळालं. किती मिळालं, तासवणीचं वन कंप्लीट रोटेशन. लक्षात घ्या. तसंच 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री असं जोडत जोडत गेलो मी, 90 वेळा जोडलं तर कोणता अँगल तयार होईल, राईट अँगल तयार होईल. तसंच मी जर तसंच करत करत 1 डिग्री 2 डिग्री जोडत गेलो, सर्व 180 टाइम्स जोडलं तर किती मिळतील मला, कोणता अँगल तयार होईल, स्ट्रेट अँगल तयार होईल. तसंच जसं टोटल पूर्णपणे 360 डिग्री मी ज्या वेळेला जोडेल त्यावेळेला मला एक कंप्लीट रोटेशन मिळेल. किती रोटेशन मिळेल, वन कंप्लीट रोटेशन, बरोबर आहे का. म्हणजे लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला याला रोटेट करतोय किंवा यांना रोटेट करण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करतोय त्यावेळेला एका रोटेशन मध्ये किती सारखे भाग डिवाइड होतात. ओके, फॉर एक्झाम्पल आपण असं थोडंसं घड्याळाच्या काठांवर घेऊ. मला एक सांगा, ज्या वेळेला दिवसभरात आपण 24 तास असतात, बरोबर ना, 24 तास, दॅट्स 24 आवर्स. 24 आवर्स ज्या वेळेला घेणार त्यावेळेला याच्यात मला सांगा किती तास जोडले जातात. ज्या वेळेला 24 तास ज्या वेळेला जोडशाल त्यावेळेला, म्हणजे आपण जर विचार केला तर 1 डे इज इक्वल्स टू 24 आवर्स, बरोबर आहे का. 1 डे इज इक्वल्स टू 24 आवर्स, बरोबर. जसं मी आता डिफाईन करतो त्याला पद्धती लक्षात घ्या. आता मला सांगा, ज्या वेळेला 24 तास जोडले त्यावेळेला काय कंप्लीट झालंय, वन कंप्लीट डे. दॅट्स व्हॉट इज वन कंप्लीट डे. ओके, नाउ देन त्याच्यातला
2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास, 6 तास असं मी त्यावेळेला जोडतोय, त्यावेळेला 24 वेळा जोडलं त्यावेळेला 1 कंप्लीट डे तयार होईल. बरोबर. तसंच मी 1 तास घेतला, 1 hour घेतला, तर त्याला कसं सारख्या भागांमध्ये डिवाइड केलंय मी? एका तासाला किती सारख्या भागांमध्ये डिवाइड केलंय? जसं एका दिवसाला 24 तासांमध्ये डिवाइड केलं होतं, तसं एका तासाला किती तास? 60 मिनिट्स. किती? 60 मिनिट्स मध्ये. 60 मिनिट्स. बरोबर ना. म्हणजे जसं एक दिवस 24 सारख्या भागांमध्ये डिवाइड केलं होतं, तसंच एक तास किती सारख्या भागांमध्ये डिवाइड केलंय? 60 भागांमध्ये डिवाइड केलंय. तसंच मग 360 डिग्री मध्ये ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला एक कंप्लीट रोटेशन 360 भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे. That's 1 complete rotation divided into a 360 equal parts. लक्षात घ्या. आता मी ज्यावेळेला पुढे जातो, पुढे गेल्यानंतर आता 360 मधला एक भाग म्हणजे किती? ,360 मधला एक भाग म्हणजे किती? 360 मधला एक ना, 360 मधला एक सांगतोय. अरे अँगल एवढं अमाऊंट मी जोडत नाही रे पोरांना. 360 म्हणजे एक, 360 मधला 1 डिग्री घेतोय ना मी. 360 मधला एक छोटासा किती सारखे भाग केले? हाऊ मेनी इक्वल पार्ट्स? डिवाइडेड इन 360 इक्वल पार्ट्स. 360 भागांमधला एक भाग मी घेतोय. आता मी जर तुम्हाला सांगितलं एका दिवसामधला 1 तास घ्या, बरोबर ना, एका दिवसामधला 1 तास घ्या, तर तुम्ही 1 तास चूज करणार, 24 तासापैकी 1 तास घेणार. तसं जर मी तुम्हाला सांगितलं 360 मधला एक भाग घ्या, तर कोण असेल तो? 1 डिग्री असेल. किती असेल? तासपतीचं 1 डिग्री. लक्षात घ्या, त्याला आपण 1 डिग्री असं पण लिहू शकतो. तासपतीचं 1 डिग्री. आता लक्षात घ्या, 1 डिग्री जसं एक कंप्लीट रोटेशन 360 भागांमध्ये डिवाइड केलेलं असतं, तसं 1 डिग्री 60 भागांमध्ये डिवाइड केलेलं असतं. त्याला म्हणतात 60 मिनिट्स. हे जे नोटेशन दिसते ना वरती, तासपतीचं मिनिट्स, हे नोटेशन कोणाचं आहे? मिनिट्स आहे. म्हणजे 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट्स. लक्षात घ्या की 1 डिग्री इज इक्वल्स टू 60. म्हणजे सपोज दॅट माझा हा एक 1 डिग्री आहे. असं थोडंसं झूम करा वाटल्यास, इथे छोटासा असेल पण मी थोडासा मोठा लिहितो त्याला. ओके, थोडा मोठा राईट करतो आणि मग म्हणून असं मी अजून केलं की हा माझा काय 1 डिग्री आहे. मग मला सांगा याचे किती सारखे भाग केलेत? किती इक्वल पार्ट्स केलेत? एका डिग्रीचे किती सारखे भाग केलेत? That's 60 parts. 60. मला सांगा, मी जर तुम्हाला विचारलं एका तासाचे किती सारखे भाग केले? 60. मी तेच तर विचारतोय ना. मग एका डिग्रीचे किती सारखे भाग केले? 60. लक्षात येते ना? लक्षात घ्या, एका कंप्लीट रोटेशन मोठं, त्याच्यात 360 डिग्री आहे. लक्षात घ्या. तसंच 360 मधला एक भाग उचलला 1 डिग्री, 1 डिग्री. मग त्या एका डिग्रीचे परत किती सारखे भाग केलेत? 60 भाग केलेत. म्हणजे एकदम छोटा आला, एका डिग्रीपेक्षा लहान. एका डिग्रीपेक्षा लहान म्हणजे 60 भाग ज्या वेळेला मी जोडेल त्यावेळेला मला 1 डिग्री मिळेल. जेव्हा 360 मी जोडेल त्यावेळेला 1 कंप्लीट रोटेशन मिळेल. जसं मग मला सांगा, या 60 मिनिटांमधला एक भाग मी घेतला, 60 मिनिटांमधला एक भाग किती? मग 60 मिनिट्स मधला एक भाग सांगा. एक तास किती सारख्या भागांमध्ये डिवाइड आहे? 60. 60 मधला एक भाग किती? 1 मिनिट. किती? 1 मिनिट. 60 मधला एक भाग, 60 मधला एक भाग. ज्या वेळेला तुम्ही 60 मिनिटं घेतात त्यावेळेला तुमचा 1 तास पूर्ण होतो. ज्या वेळेला तुम्ही 24 तास घेतात त्यावेळेला तुमचा 1 दिवस पूर्ण होतो. तसंच 1 मिनिट किती सारख्या भागांमध्ये डिवाइड केलेला असेल?
60 मिनिट्स, 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 मिनिट्स. 60 सेकंड्स. 1 मिनिट इज इक्वल्स टू किती सेकंड येत आहेत? 60 सेकंद येत आहेत. लक्षात घ्या, 7 सेकंड ज्या वेळेला जोडतील त्यावेळेला माझा 1 मिनिट पूर्ण होतो. घड्याळाचा काटा लक्षात घ्या, 60 सेकंड कंप्लीट झाले त्यावेळेला माझा 1 मिनिट कंप्लीट होईल. तसंच 60 मिनिटं म्हणजे घड्याळाचा काटा 60 वेळा ज्या वेळेला पूर्ण कंप्लीट होईल त्यावेळेला माझा 1 तास कंप्लीट होईल. किती? 1 तास. आणि ज्या वेळेला 24 तास पूर्ण होतील त्यावेळेला माझा 1 दिवस पूर्ण होईल. लक्षात येते का काय सांगतोय? ओके, मला सांगा मग तसंच मी याच्यात पण डिवाइड करतो नको. हा 360 डिग्रीचा भाग आहे बरोबर. त्याच्यातला मी एक भाग उचलला, त्याला सारख्या 60 भागांमध्ये डिवाइड केलं, त्याला म्हटलं मी 60 मिनिट्स. त्याला काय म्हटलंय? 60 मिनिट्स. मग त्याच्यातला एक भाग उचलला, 60 मिनिटांमधला एक भाग उचलला. that's one is a 1 minute. 1 minute, that's one is a 1 minute is equals to again divided into 60 equal parts. that's one is called the 60 seconds. त्याला काय म्हणायचं? 60 seconds. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण अशा काहीतरी डिव्हिजन करतोय, मग मला सांगा 60 सेकंद. लक्षात घ्या, 60 सेकंद इक्वल्स टू किती मिनिट? 1 मिनिट बरोबर ना. मग मला सांगा, मग 1 मिनिट असं करत 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 60 मिनिटं जोडले, 60 मिनिटं जोडले त्यावेळेला किती डिग्री? 1 डिग्री बरोबर ना. मग 1 डिग्री असं 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री असं जोडत जोडत गेलो, 360 डिग्री जोडले तर काय कंप्लीट होईल? that's one complete rotation. लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला अशा पद्धतीचे अँगल ज्या वेळेला मेन्शन करतोय, 60 सेकंड्स इज इक्वल्स टू 1 मिनिट, 60 मिनिट्स इज इक्वल्स टू 1 डिग्री, 360 डिग्री इज इक्वल्स टू 1 कंप्लीट रोटेशन. त्यावेळेला लक्षात घ्या की आपण अशा पद्धतीने डिवाइड करत असताना आपल्याला असे छोटे छोट्या पार्ट्सकडे कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं असेल. कारण ज्यावेळेला आपण कॉन्सन्ट्रेट करतो त्यावेळेला हा पार्ट मी कम्पेअर कशाशी करतोय? हा जो एक पार्ट आहे हा कोणाशी कम्पेअर करतोय? मिनिट, डे, अवर्स, मिनिट आणि सेकंड मध्ये कम्पेअर करतोय. तसंच याच्यातही त्याच पद्धतीने लक्षात घ्या, म्हणजे ज्यावेळेला आपण एक कंप्लीट पूर्ण रोटेशन घेतलं त्यावेळेला तो पूर्ण एक 360 डिग्रीचा भाग झाला बरोबर ना. त्याच म्हणजे 360, त्याच्यातला एक छोटासा तुकडा घेतला, एक तुकडा घेतला तो 1 डिग्रीचा असेल बरोबर. 1 डिग्री 60 सारख्या भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे, त्यास इक्वली 60 पार्ट्स. त्यास 60 पार्ट्स आर कॉल्ड द मिनिट्स. त्याच्यातला एक भाग म्हणजे माझा 1 मिनिट, आणि 1 मिनिट म्हटला तर तो ऑब्विसली परत 60 भागांमध्ये, दॅट्स वन इज अ 60 सेकंड. दॅट्स आवर टोटली सेक्साडेसिमल सिस्टीम. ही माझी सेक्साडेसिमल सिस्टीम आहे. तुम्ही आतापर्यंत जे मेजरमेंट करत आला किंवा तुम्ही आतापर्यंत मेन्शन करत झाला ते फक्त तुम्ही डिग्री पर्यंत करत आहात. तुम्हाला फक्त डिग्री माहिती होती की हां 30 डिग्री आहे, 45 डिग्री आहे, 60 डिग्री आहे, 90 डिग्री आहे, तुम्हाला एवढंच माहिती होतं. जर ट्रिग्नोमेट्री आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या कॉमन पार्ट्सकडे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. नाव लक्षात घ्या, आता ज्यावेळेला आपण असं काहीतरी कंप्लीट करतो त्यावेळेला काय करता येईल? पुढे लक्षात घ्या, मी परत एकदा त्याला राईट करतोय व्यवस्थित लक्ष द्या. मग 1 कंप्लीट रोटेशन इज इक्वल्स टू 360 डिग्री. ओके, जर 360 ला किती सारख्या भागांमध्ये डिवाइड केलं? 1 कंप्लीट रोटेशनला 360 सारख्या भागांमध्ये डिवाइड केलं. डिवाइड केलं म्हणजे काय केलं मी? त्याला छोट्या छोट्या भागांमध्ये एक एक भागांमध्ये काय केलं? डिवाइड केलं. Okay, now then that's 1 degree is equals to 60 minutes and 1 minute is equals to 60 सेकंड. हे लक्षात ठेवायचं, एवढं स्ट्रक्चर, हे महत्वाचं स्ट्रक्चर आहे. 360 भागांमध्ये डिवाइड करणं, किंवा आपण डिवाइड लिहिताना असं पण लिहिलं तरी चालतं
की एक कम्प्लीट रोटेशन डिवाइडेड इन 360 पार्ट्स म्हणजेच काय, सारख्या भागांमध्ये डिवाइड करत असताना आपण किती वेळा मेजर करू शकतो, त्याचा कितवा भाग आपण घेतोय हेही लक्षात ठेवणं गरजेचं असेल. हे एवढं जर लक्षात ठेवलं तर हीच सिस्टीम म्हणजे माझी कोणती सिस्टीम असते, हेक्साडेसिमल सिस्टीम. ओके, मला याच्यात काय डाऊट आहे तुम्ही सांगायचं आहे. कोणाला काही डाऊट असेल तर हेक्साडेसिमल सिस्टीमचा डाऊट, जर क्लिअर असेल तर आपण सर्क्युलर सिस्टीमकडे जाऊ. चला सांगा बरं पटकन, कोणाला काही डाऊट असेल तर. प्रणव, तनुजा, दामिनी, जस्ट. आणि लक्षात घ्या, जनरली जर काही डोक्यात शंका असेल की आपल्याला असं काहीतरी वेगळं वाटतंय तर तुम्ही त्या पद्धतीने मला सांगू शकता. का नुसतं फक्त मी सांगितलं म्हणून त्याला ट्रू म्हणू नका. तुमच्या मनाला पटत असेल तर मला क्लिअर करून घ्या, तर मला असा काही प्रॉब्लेम येतोय तो मला क्लिअर करून द्या, मला सांगायचं आहे. मी वाटल्यास त्या पद्धतीने तुम्हाला सांगेल. किंवा जर याच्यात तुम्हाला काही डाऊट वाटत असेल किंवा ह्या पद्धतीने नकोय, आपल्या दुसऱ्या पद्धतीने घ्या, तस अगेन आय हॅव टू टेक अनदर मेथड. आपण दुसऱ्या मेथडने सुद्धा मी तुम्हाला सांगू शकेल. त्या मेथडने सुद्धा आपल्याकडे ऑप्शन आहे जर तुम्हाला या पद्धतीने कळलं नसेल तर. आलं लक्षात? त्या पद्धतीने मला सांगायचं आहे. कळतंय? ओके, नाव फक्त डोक्यात एवढं एक स्ट्रक्चर असू द्या, कारण हे स्ट्रक्चर आपल्याला महत्वाचं आहे. ही हेक्साडेसिमल मध्ये हे एक अजून महत्वाचं म्हणजे त्याचं युनिट काय असतं, डिग्री असतं. त्याच्यात वन कम्प्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री. 360ला एका रोटेशनला आपण 360 सारख्या भागांमध्ये डिवाइड केलं, त्याच्यातला एक भाग हा 1 डिग्रीचा असतो, तो इक्वल टू 60 भागांमध्ये डिवाइड केलेला असतो. त्याच्यातला एक भाग म्हणजे 1 मिनिट. ओके, दा 60 मिनिट्स दा इक्वल्स टू 1 डिग्री. त्याच्यातला एक भाग म्हणजे 1 मिनिट आणि त्याला परत 60 भागांमध्ये डिवाइड केलं, त्याला म्हणायचं सेकंड. मग सगळ्यात लहान कोण बरं? सगळ्यात लहान कोण? 60 सेकंड्स, बरोबर ना. मग 60 सेकंड ज्या वेळेला होतील त्यावेळेला काय कम्प्लीट होईल? 1 मिनिट, बरोबर ना. तसंच 60 मिनिट कम्प्लीट झालं त्यावेळेला काय कम्प्लीट होईल? 1 आवर नाही, त्याला 1 डिग्री म्हणतो आपण. सॉरी सर, 60 मिनिट्स इक्वल्स टू 1 डिग्री. आवर आपलं क्लॉकमध्ये, आपलं घड्याळाच्या याच्यात, तर त्याचा इथे काही संबंध नाही. आपल्याला मी फक्त त्याला एक कम्पेअर म्हणून केलेलं आहे. 60 मिनिट्स इज इक्वल्स टू 1 डिग्री. आपण डिग्रीमध्ये आहोत. ओके, 60 मिनिट्स इक्वल्स टू 1 डिग्री. तसंच आपण सर्व 360 डिग्री जोडले त्यावेळेला काय कम्प्लीट होईल? 1 कम्प्लीट रोटेशन. मग आता सगळ्यात लहान माझा सेकंड, सगळ्यात लहान माझा सेकंड. ओके, तो एकदम छोटासा असेल. त्याच्यापेक्षा मोठा माझा मिनिट आणि त्याच्यापेक्षा खूप मोठा माझा डिग्रीमध्ये असणार आहे आणि त्याच्यापेक्षा अजून मोठा म्हणजे माझं एक कम्प्लीट रोटेशन असणार आहे. समजतंय? ओके, आता आपण पुढच्या टॉपिककडे जाऊ, तो म्हणजे माझा सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम मध्ये सेकंड सिस्टीम महत्वाची. सेकंड सिस्टीम आहे कारण आता पुढचे दोघं तिघं जे चॅप्टर आपण डिवाइड करतोय हे याच्यासाठी डिफाईन करतोय. ओके, कारण डिग्रीमध्ये आपण बऱ्याच वेळेला डिग्रीमध्ये आपलं बरंचसं एक्झाम्पल झाले, सर्व काही आपण मेन्शनिंग केले गेले. अगोदर सर्व डिग्रीमध्ये केलंय, आता त्याला सोडून आपल्याला कशात जायचंय? रॅडियनमध्ये यायचंय. मग ते रॅडियनमध्ये आपल्याला मग त्याच्यात स्टँडर्ड पोझिशन असेल, त्याचं मेजरमेंट असेल, हे सर्व काही आपल्याला कशात घ्यायचंय? रॅडियनमध्ये जाऊन आणि मग शिकायचंय. आता याच्यात युनिट, रॅडियन सिस्टीम मध्ये युनिट, सर्क्युलर सिस्टीम मध्ये रॅडियन, त्याला छोटासा असा वरती, जसा आपण डिग्रीचा असा छोटासा नॉट देतो तसा इथे कोण असतो? सी असतो, छोटासा सी. म्हणजे काय? पाय रॅडियन, 180 रॅडियन. ओके, असं मेन्शनिंग त्या पद्धतीने इथे केलं जातं. हा वरती त्याच्या पावरला, त्याच्या डोक्यावर हा छोटासा सी असतो, त्याला काय म्हटलं जातं? रॅडियन, डिनोट केलं जातं त्याच्याने. ओके, नाव याच्यात एक विशेष गोष्ट म्हणजे अशी पोरलो की सर्क्युलर सिस्टीम जर नावाप्रमाणे विचार केला, नावाप्रमाणे जर डोक्यात घेतलं की सर्क्युलर सिस्टीम काय आहे, बरोबर ना. सर्क्युलर म्हणजे त्या ठिकाणी सर्कल येतं. काय येणार आहे आपल्याकडे? सर्कल येतं. पण लक्षात घ्या, मी एक सर्कल घेतो. सर्कल माहिती ना सर्वांना काय असतो? सर्कलला किती बाजू असतात?
किती बाजू असतात सर्कलला? सर्कलला बाजू तरी असतात का? आहेत का इथे सगळे? सर्कलला बाजू नाही राहत. लक्षात घ्या, सर्कल जी एक आपण मेन्शनिंग करतोय, सर्कलची डेफिनेशन अशी सांगितली जाते की एका फिक्स पॉइंट पासून सर्कलला बाजू नसतात, हे लक्षात घ्या. सर्कल एका फिक्स पॉइंट पासून, जर त्याला आपण ओ नाव देऊ, ओके, एका फिक्स पॉइंट पासून एक पर्टिक्युलर डिस्टन्स घ्यायचा आणि त्याला ट्रेसिंग करायला सुरुवात करायची, बरोबर ना? त्याला एक टाईप करून ठेवायचा आणि त्याला ट्रेसिंग करत करत हा जो कलेक्शन येत आहे, ह्या पॉइंटचं जे कलेक्शन येत आहे त्या पॉइंट्सला काय म्हणायचं? सर्कल म्हणायचं. As one is a collection of those points which we have to tracing at some particular distance from the center. या सेंटर पासून पर्टिक्युलर डिस्टन्स वर जे आपण ट्रेसिंग करतोय त्यांचं कलेक्शन म्हणजे माझं काय तर सर्कल येत असतं. मी जर सेंटर इथे घेतला असेल आणि त्याची रेडियस म्हणजे जे डिस्टन्स आहे ती किती घेतला असेल? आर घेतला असेल. रेडियस किती घेतली मी? रेडियस किती घेतली? आर घेतली, बरोबर ना? आता सपोज दॅट पोरांनो, मी आर्क माहिती आहे, आर्क काय असतो मराठीत त्याला काय म्हणतात? माहिती ना? कंस म्हणतात, बरोबर. इथे आपण एक पर्टिक्युलर पॉइंट घेतला आणि एक आर्क घेतला आणि याला ट्रेसिंग करायला सुरुवात केली. ओके, याला ट्रेसिंग करत 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 मी इथपर्यंत आलो. इथपर्यंत का आलो? कारण इथून सुरुवात केली. जेवढं हे डिस्टन्स असेल, डोक्यात घ्या, जेवढी रेडियस असेल तिथपर्यंत मी जी रेडियस, इथपर्यंतची रेडियस होती, बरोबर ना? हे डिस्टन्स जर 5 असेल तर हे सुद्धा डिस्टन्स किती घ्यायचं? 5 घ्यायचं. किती घ्यायचं? 5. हे जर 10 असेल तर हे पण 10 घ्या. म्हणजे जी आर्क लेंथ आहे, हा जो आर्क आहे, याला नाव दिलं ए, याला नाव दिलं बी. ए बी चं डिस्टन्स किती घ्यायचं? जेवढी रेडियस घेतली तेवढं हे डिस्टन्स घ्यायचं. ऑब्विसली हे डिस्टन्स किती असेल? हे डिस्टन्स किती? ओए आणि ओबी चं. ओबी काय? ओबी रेडियस आहे. ओए काय? रेडियस. दोघांचं डिस्टन्स सारखंच राहील ना? दोघांचं डिस्टन्स सारखंच राहणार. मग मला सांगा, मी फक्त एवढंच केलं की जो आर्क आहे, हा जो आर्क एबी दिसतोय, ह्या आर्क एबी ची लेंथ किती घेतली मी? लेंथ किती घेतली? आर. जेवढी रेडियस होती तेवढं डिस्टन्स घेतलं. तर ओए आणि ओबीच्या मध्ये जे अमाऊंट ऑफ रोटेशन झालंय ते अमाऊंट ऑफ रोटेशन असतं 1 रेडियन. किती असतं? किती असतं? 1 रेडियन. लक्षात घ्या, 1 रेडियन ज्या वेळेला मेन्शन, ही डेफिनेशन झाली रेडियनची. लक्षात घ्या, डेफिनेशन काय सांगते? सर्कलची रेडियस जेवढी रेडियस घेतली तेवढं जर आर्क लेंथ घेतला, तर ज्या वेळेला ह्या दोघं आर्म्स मध्ये जेवढं अमाऊंट ऑफ असतं ते म्हणजे माझं 1 रेडियन असतं. किती असतं? 1 रेडियन असतं. समजतंय काय? याच्यात वेगळं लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाहीये, किंवा फक्त एवढंच लक्षात असू द्या की रेडियस इज इक्वल्स टू आर्क लेंथ. रेडियस इज इक्वल्स टू आर्क लेंथ ज्या वेळेला असेल त्यावेळेला त्यांच्या दोघांमधलं अमाऊंट ऑफ रोटेशन असेल माझं 1 रेडियन. किती असेल? 1 रेडियन असेल. म्हणून हा माझा अमाऊंट ऑफ रोटेशन 1 रेडियन आहे. हा काही छोटा नाही. इवन डिग्री लहान असेल पण रेडियन लहान येत नाही. ज्या वेळेला रेडियस आणि आर्क लेंथ सेम असते त्यावेळेला माझं जे अमाऊंट ऑफ रोटेशन आहे ते म्हणजे 1 रेडियन असणार आहे. आणि तेच मेन्शनिंग त्यावेळेला आपण डिग्री मध्ये कन्वर्ट करणार, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की 1 रेडियन म्हणजे कितीतरी डिग्री आहे. नियर अबाउट 57 डिग्रीच्या आसपास असतो. म्हणजे हा डिग्री, रेडियन जो आहे तो रेडियन खूप मोठा आहे. रेडियन लहान नाही, डिग्री खूप लहान आहे. लक्षात येते का सर्वांना मी काय सांगतोय? दोघांमधला फरक लक्षात घ्या. डिग्रीचा याच्याशी काही एक संबंध येणार नाही. डिग्रीचं मेजरमेंट वेगळ्या पद्धतीने असतं, तर रेडियनचं मेजरमेंट वेगळ्या पद्धतीने. ओके,
नेक्स्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये रॅडियन, डिग्री ज्यावेळेला मेन्शन करत असतो त्यावेळेला ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करा की याच्यात रॅडियनची डेफिनेशन तयार करत असताना आपल्याला जी रेडियस आहे आणि जी आर्क लेंथ आहे यांच्या दोघांचं हे जे डिस्टन्स आहे जर सेम असेल तर ह्या दोन आर्म्सच्या जे अमाऊंट ऑफ रोटेशन असतं ते म्हणजे माझं काय असतं, 1 रॅडियन असतं. दॅट्स व्हॉट इज अ 1 रॅडियन. बर, या 1 रॅडियन मध्ये कोणाला काही डाऊट? या 1 रॅडियन मध्ये कोणाला काही डाऊट? ओके, आणि लक्षात घ्या that's what is subtended at the O. Okay, that's arc AB, that's angle AOB, that's angle AOB is equals to 1 radian. Mentioning it just like it that. Okay, measure त्याचा मेजर किती असणार हे लक्षात असू द्या. ओके, नाव मला एक सांगा, व्हॉट इज अ कॉन्स्टंट? कॉन्स्टंट कशाला म्हणतात तुम्ही? कॉन्स्टंट म्हणजे काय? कोण सांगते कॉन्स्टंट म्हणजे काय? चेंज नाही होत. बरं ठीक आहे, अजून नेहमी कॉन्स्टंट असतो. बरं ठीक आहे, 2 पाय r एक फॉर्म्युला आहे. 2 पाय कसला फॉर्म्युला आहे? कसला फॉर्म्युला आहे? 2 pi r. Then what is pi r square? 2. Area of circumference ने म्हटलं ना, that's only the length of circumference किंवा circumference, only circumference. Okay, एरिया आणि जे लेंथ मधला फरक असतो. ओके, सर्कमफरन्स म्हटलं तर फक्त लेंथ असते. इथून सुरुवात केली अशी मेजर करायला फक्त ही लेंथ मेजर. आणि एरिया म्हटलं तासोलीचं प्लेन. एरिया म्हटलं तर हा काय असेल, माझा प्लेन असेल. ओके, हा जो फॉर्म्युला आहे माझा तो आहे सर्कमफरन्स आहे आणि हा काय माझा एरिया ऑफ सर्कल आहे. मग मला सांगा, इज इट कॉन्स्टंट? याचं जाऊ दे, हा कॉन्स्टंट आहे का? किंवा मग 2 पाय. ओके, दोघांपैकी कोण कॉन्स्टंट? हा कॉन्स्टंट की हा कॉन्स्टंट? कोण कॉन्स्टंट? पायची व्हॅल्यू माहिती आहे सर्वांना? पायची व्हॅल्यू काय असते? अ, 3.14 किंवा 22/7 दोघांपैकी कोणती तरी असेल, बरोबर ना? ओके, मला सांगा 2 पाय r आणि 2 पाय यांच्या दोघांमध्ये कॉन्स्टंट कोण? 2 पाय r की 2 पाय? कॉन्स्टंटची एक डेफिनेशन तयार करतोय मी. 2 पाय कॉन्स्टंट का? 2 पाय का कॉन्स्टंट आहे? एखादी व्हॅल्यू जर व्हॅरी होत असेल तर त्याला तुम्ही कॉन्स्टंट म्हणणार का? एखादी व्हॅल्यू जर व्हॅरी होत असेल तर तुम्ही त्याला कॉन्स्टंट म्हणणार का? दोघांपैकी व्हॅरी होणारी व्हॅल्यू कोणती? 2 पाय r व्हॅरी होतो की 2 पाय व्हॅरी होतो? दोघांपैकी कोण व्हॅरी होतो? आता मला सांगा, जर r ची व्हॅल्यू जर मी पुट केली 1 तर इक्वल्स टू 2 पाय मिळेल, बरोबर? जर r ची व्हॅल्यू 2 पुट केली तर मला 4 पाय मिळेल. याच्यात लक्षात घ्या. जर 3 पुट केली तर मला मिळेल 6 पाय, बरोबर ना? जर r ची व्हॅल्यू पुट केली तर मला काय मिळतोय? डिफरंट व्हॅल्यूज ऑफ सर्कमफरन्स. r ची व्हॅल्यूवर म्हणजे रेडियस आहे, जर रेडियस बदलत जाईल तर मला सर्कमफरन्स सुद्धा बदलत जाईल का? तर सर्कमफरन्स बदलेल का माझा? जर रेडियस लहान असती तर सर्कमफरन्स लहान असेल, रेडियस मोठी झाली तर सर्कमफरन्स मोठा होत जाईल, बरोबर आहे? म्हणून लक्षात घ्या की हा जो r आहे तो r ऑलवेज व्हॅरी होतोय का? चेंज होतोय? ऑलवेज r आपल्यावर डिपेंडेंट आहे का? r आपल्यावर डिपेंडेंट आहे का की आपण r ची व्हॅल्यू
कायमची फिक्स करून देऊ असं, तसं तर नाही होतं ना. आर जसा व्हॅरी होत जाईल तसं तसं मला सर्कम्फरन्स हा वेगवेगळा मिळत जाईल, बरोबर ना. पण मला एक सांगा, हा जो 2π नुसता 2π, बरोबर ना, पण मला 2 × 22/7 दॅट्स ओनली 44/7, बरोबर ना. आता ही व्हॅल्यू माझी कशी झाली, एक फिक्स्ड व्हॅल्यू झाली. आता मी पायची व्हॅल्यू माझी बदलत नाही, पायची व्हॅल्यू माझ्याकडे तेवढीच आहे का, पायची व्हॅल्यू बदलते ऑलवेज नाही. कॉन्स्टंट कोणाला म्हणायचं की जो व्हॅरी होत नसेल अशी व्हॅल्यू, जो व्हॅरी होत नसेल अशा व्हॅल्यूला काय म्हणायचं, कॉन्स्टंट. आणि हा पाय जो असतो तो कॉन्स्टंट आहे ऑलरेडी, म्हणून त्यांच्या दोघांचा प्रॉडक्ट सुद्धा काय पाहिजे, कॉन्स्टंट झाला पाहिजे. पण या टर्म मध्ये आर जो आहे, आर, या आर मुळे ही टर्म काय होते, व्हॅरी होते. कोणामुळे व्हॅरी होते, आर मुळे, लक्षात घ्या. मग मला मी 2x घेतला, इज इट कॉन्स्टंट, no, why it is not a constant, x ची व्हॅल्यू काय असेल, मी x ची व्हॅल्यू काही घेईन, x ची व्हॅल्यू मला जशी वाटेल त्या पद्धतीने मी पुट करत राहील आणि त्याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज काढत राहील. ओके 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 ठीक आहे. 2x म्हणजे ही व्हॅल्यू काय होत राहणार आहे, व्हॅरी होत राहणार आहे. म्हणून लक्षात असू द्या की दॅट्स नॉट अ कॉन्स्टंट. एखादी एक्सप्रेशन मध्ये किंवा एखाद्या दिलेल्या क्वांटिटी मध्ये जर एखादी अशी एक टर्म असेल की ज्याच्यामुळे आपलं फंक्शन काय होत आहे किंवा जे दिलेली टर्म आहे ती काय होत असेल, व्हॅरी होत असेल, तर त्याला कॉन्स्टंट म्हटलं जात नाही. ओके, 5 इज अ कॉन्स्टंट, येस, कारण तो व्हॅरी होतो का, काही व्हॅरी होतो का, नाही, बरोबर ना. पण मी 5r घेतलं तर इज इट कॉन्स्टंट, 5r कॉन्स्टंट नाही येणार ना, कारण का r मुळे आपले व्हॅल्यू काय जातील, व्हॅरी होणार. तुम्ही r ची वेगवेगळी व्हॅल्यू पुट करणार, 5 × समथिंग 5 × समथिंग असं करत करत वेगवेगळ्या व्हॅल्यू मिळणार. नुसता 5 घेतला असता तर तो कॉन्स्टंट आला असता, कारण तो व्हॅरी होत नाही. पण इथे जर r ने मल्टिप्लाय केलं, x ने मल्टिप्लाय केलं, एखादा असा व्हेरिएबल असतो ना की ज्याच्यामुळे व्हॅल्यू काय होत असते, व्हॅरी होत असते. म्हणून कॉन्स्टंट म्हणजे काय हे लक्षात घ्या. मग मला जो थेरम आहे, हा जो अँगल आहे, हा अँगल त्याचा एक थेरम आहे. दॅट थेरम सेज दॅट रेडियन इज अ कॉन्स्टंट अँगल. रेडियन जो आहे तो काय माझा कॉन्स्टंट अँगल आहे. दॅट थेरम वी आर टू प्रूव्ह इट. रेडियन is a constant. रेडियन इज अ कॉन्स्टंट. मग मला सांगा, रेडियन हा जर कॉन्स्टंट मला प्रूव्ह करायचा असेल तर रेडियन हा व्हॅरी होणारा पाहिजे की नको, व्हॅरी नको व्हायला, बरोबर ना. व्हॅरी जर झाला तर तो कॉन्स्टंट राहील का, नाही राहणार, बरोबर ना. मला सांगा, ही रेडियस व्हॅरी होते की नाही, रेडियस आहे ती व्हॅरी होणार आहे. मग मला अजून एक स्टेटमेंट तयार करता येईल, कारण माझी सर्क्युलर सिस्टीम मध्ये या पोझिशन मध्ये मला अजून एक स्टेटमेंट तयार करता येईल. काय स्टेटमेंट करता येईल ते लक्षात घ्या. आता ही स्टेटमेंट डिवाइड करताना आपण काय करणार ते समजून घ्या. अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ओके, स्टेटमेंट असं आहे, अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर angle subtended at the center of a circle by arc whose length is equal to the radius of a circle is a constant. आता लक्षात घ्या, इथून म्हटलं तर इथून तर इथपर्यंत
Okay, angle subtended at the center of a circle by arc whose length is equal to radius. That's what is the definition of radian. ही कसली डेफिनेशन आहे? रेडियनची डेफिनेशन आहे. कुठून? अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ अ सर्कल बाय आर्क हुज लेंथ इज इक्वल टू द रेडियस इज रेडियन. आणि तोच रेडियन म्हणजे त्याच रेडियनला मला काय दाखवायचं आहे? कॉन्स्टंट दाखवायचं आहे. एकतर हे स्टेटमेंट असू शकेल किंवा हे स्टेटमेंट असू शकेल. दोघांपैकी एक स्टेटमेंट आपल्याला विचारू शकतात. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की जो आपण अँगल घेतोय 1 रेडियन, तो 1 रेडियन आपला काय आला पाहिजे? कॉन्स्टंट आला पाहिजे. तासो इज इक्वल्स टू कॉन्स्टंट अँगल. जर मी हे प्रूव्ह केलं, प्रूव्ह करण्यासाठी मला परत ह्याच डेफिनेशनवर यावं लागेल आणि एकदा या डेफिनेशनवर आलो की त्यानंतर मग आपल्याला त्याचं प्रूव्ह घेता येईल. ओके, ठीक आहे. याच्यात इथपर्यंत कोणाला काही डाऊट रेडियनचा? ओके, हा थेरम जो आहे, हा थेरम आपण उद्या प्रूव्ह करणार. स्टेटमेंट परत एकदा लिहेल मी आणि त्यानंतर मी फक्त लक्षात घ्या की प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. त्या डेफिनेशन असतील किंवा हा जो पार्ट असेल, हा पार्ट इथपर्यंत असेल. आपण नोट्समध्ये ह्या थेरमच्या स्टेटमेंट पर्यंत घेतलेलं आहे, थेरमच्या प्रूफ पर्यंत घेतलं आणि त्याच्यात रिलेशन घेतलेलं आहे. तिथपर्यंतच आपलं चॅप्टर आहे. थेरॉटिकल पार्ट फक्त छोटासाच आहे आणि मग आपल्याला एक्झाम्पल्सकडे जायचं आहे. ओके, मग आपण जो बाकीचा ते प्रूफ आहे ते उद्या कंटिन्यू करणार. ओके, ठीक आहे.